सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज दिवसाची सुरुवात खूप छान झाली. तर इथे आमच्या घरासमोरच शाळा आहे, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ उपक्रम राबविले जातात. तर हे सगळं पाहून मला तर माझ्या बालपणाची खूप आठवण येते. लहानपण एकदा गेलं का परत येत नाही, म्हणून मला खूप खंत वाटते. म्हणजे तेव्हा नको वाटायचं लहानपण कधी एकदा मोठं होतं असं वाटायचं. आणि आता असं वाटते तेच दिवस खूप छान होते. कधी कोणाकडून म्हणजे कधी कोणाच्या आपल्याकडून अपेक्षा नसतात. आता भरपूर अपेक्षा देखील वाढतात. तर मी सांगितलंच तर बाबा आमचे जाणार होते ना, मग त्याच्यासाठी आता मस्त उभा राहून माझे पाय खूप दुखत होते. तर म्हटलं बसूनच आपण आजचा स्वयंपाक जो काय आहे तो बनवून घेऊया. तर इथे थोडेसे लाडू बनवून घेतले मुलांसाठी. मुलांना खूप आवडतात आणि मी आठवड्यातनं वगैरे बनवत असते शेंगदाण्याचे लाडू. तर इथे पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं. जे आपण शेंगा, गूळ म्हणजे वेलदोडे वगैरे टाकून जे मिश्रण बारीक केलं आहे ना, त्याच्यात थोडंसं गरम पाण्याचं असं हे करून घ्यायचं मऊ होण्यासाठी. तर छान मळून घ्यायचं. तर इथं आलोक पहा माझा अभ्यास करत बसला आहे. तर इथे मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि हे पोळीचं जे काही सारण आहे ते पण तयार करून ठेवलं आहे. तर इथे अंशिका पण खूप हॅप्पी होती. म्हणजे ती म्हणत होती, आज मम्मा तू खाली स्वयंपाक करणार आहे का? कारण मी कधी खाली गॅस घेऊन स्वयंपाक बनवत नाही ना, त्याच्यामुळे. तर इथे मी आता मस्त पोळ्या बनवत आहे. आमच्या सोलापूर साईडला शेंगदाण्याची पोळी, ज्वारीची, बाजरीची भाकरी खूप म्हणजे खूप फेमस आहे आणि शेंगदाण्याची चटणी देखील मला बनवायची होती. तर इथे मला भूक लागली होती. म्हटलं सकाळची थोडी बटाट्याची भाजी आहे, त्यातच चपातीच्या पिठामध्ये थोडंसं घालून असं पराठागत करून घेतलं आणि मस्त लेकरांनी एन्जॉय केलं. तर इथे माझा जो काही म्हणजे पुरणपोळी म्हणते, शेंगदाण्याच्या पोळींचा जो काही राडा होता तो सगळा झालेला आहे. स्वयंपाकसुद्धा आटपून घेतला आणि असं संपवला.